मुंडे धसांमध्ये 4 तास भेट। आधी हल्ला थेट, नंतर गुप्त समेट। धसांचा मुंडेंसोबत तह की देशमुखांसोबत द्रोह? आका चाका कर लो जल्दी तैयारी, हम निकले हैं जेलवारी। ऐकलत? काही दिवसांपूर्वी आकाच्या आकाला थेट जेलवारीची तयारी करण्याचा इशारा देणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंसोबत तह केल्याची चर्चा रंगली आहे। आणि ही काही कोणत्या विकास कामांसाठी किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चर्चेसाठी भेट नव्हती, तर धस थेट मुंडेंच्या घरी जाऊन त्यांना भेटले। आणि थोडं नव्हे तर 4.5 तास मॅरेथॉन चर्चा या भेटीत झाली। आणि या भेटीचे साक्षीदार आहेत ते म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। तर ते आजारी असल्यानं त्यांना भेटलो, मात्र 4 तासांच्या भेटीबाबत बावनकुळेंनाच विचारा असं सांगत धसांची चिडचिड झाल्याचं दिसलं। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे, आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का? दवाखान्यात नेलं, भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत नेमकं कोण काय लपवतंय असा सवाल उपस्थित होतोय, कारण बावनकुळे आणि धस यांच्या माहितीत मोठी तफावत आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष यात मध्यस्थी करत असल्याचंच पुढे आल्याचं दिसतं। मात्र या भेटीनं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय। धस क्षमाशील आणि संत झाल्याचा टोला आभाडांनी लगावला, तर धस मैदान देशमुखांना संकटात सोडून एवढ्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। 4.5 तास हे का भेटले असेल याचं काय उत्तर कोणाकडे आहे का? नाही। आणि सध्याच्या मी काय वागण्यात फरक दिसतोय। धस अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालले की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका। त्यांनी संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका, तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं। म्हणजे 4 दिवसापूर्वी अचानक युटीएन का मारलाय हे काही कळायला मार्ग नाही। इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील, आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं मला। ताई विश्वासच बसाना भाऊ, ते धस गेले असते का? मावळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं। मात्र या समेटाच्या स्टोरीची आणखी काय कारण असू शकतात तेही पाहूया। फडणवीसांनी अजित पवारांवर निर्णय सोपवणं, अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची खंबीरपणे पाठराखण, राष्ट्रवादी कोर कमिटीत वर्णी लावून मुंडेंच्या प्रमोशनचा संदेश, मुंडे धस भेटीत थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच उपस्थिती, मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी होणार, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून न्यायासाठी भाजपचे आमदार सुरेश धसांनी रान पेटवलंय। धस यांनी मुंडेंच्या आकाचे आका असा उल्लेख करत थेट जेलमध्ये पाठवण्याचा निर्धार केला होता। मात्र हे धस यांनी हे प्रकरण धसास का लावलं नाही? मध्येच त्यांना मुंडेंच्या तब्येतीची एवढी काळजी का वाटू लागली? 4 तासांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असे अनेक सवाल उपस्थित झाले। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे धसांचा
मुंडेंसोबतचा हा तह की देशमुखांसोबतचा द्रोह, हे आरोपींना शिक्षा मिळणार की ते मोकाट सुटणार यावरच अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.